पिंपळगाव ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील लोकांना विनंती आहे, आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आमचं या ठिकाणी राम मंदिर आहे, ही नवीन इमारत झालेली आहे बहुउद्देशीय. आणि जुन्या काळी आमच्या लोक म्हणायची का राम मंदिराच्या पायरीला पाणी लागलं. आज जर तुम्ही पाहता या ठिकाणी हे बघा, त्या इमारतीच्या मागची जी वावरं आहेत, म्हणजे या ठिकाणची जी वराडी माहिती सगळी या वावरांनी अख्खं पाणी चाललंय आणि पाणी वाढत आहे. मागाशी तिकडलं दाखवलं आपण सतिकोण किटीचं, त्यावेळेस पाणी चालू होतं, पण अर्धा तासात पाणी जर पाहिलं तर इथवर आपण लागलंय. आज पुलाला सुद्धा पाणी, पूल आज आपला मोठा आहे म्हणून पुलावरतून पाणी नाही तर स्मशानभूमीत पाणी आलं असतं. अतिशय दयनीय अवस्था आहे या ठिकाणी. जर पाहिलं आपण तर सर्व शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान आहे. या ठिकाणी शेतीतील जेवढे माल आहेत, कोणी ऊस लावलाय, कोणची गवार आहे, कोणच्या मका आहेत, सगळं पाणी या ठिकाणी झालंय. आणि भरपूर अतिवृष्टी म्हणजे ढगफुटी झाले. तर पिंपळगावमध्ये पहिल्यांदा एवढा पाऊस आहे. आता हे जुनी जाणती लोक यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं 81-80 साली असा महापूर नदीला आला होता. आणि त्यानंतर आज जर पाहिलं तर एवढा मोठा प्राणी आज दिसतंय. तर सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, नदीच्या कडेला जाऊ नका, मोटरही चालू करू नका. पण मोटर काढायला जाईल, पाईप काढायला जाईल, लाईटीचं हे, कारण डीपी मध्ये पाणी गेलंय. त्याच्यामुळं सगळ्यांनी सतर्क राहा. MSCBच्या साहेबांना सुद्धा आताच आम्ही फोन केलाय, यांना सुद्धा सांगितले पाणी खाली झाल्याशिवाय, किंवा आसिफला या ठिकाणी फोन करून सांगितले का डिप्या नदीच्या कडच्या चालू